रत्नागिरीतील पॉवर हाऊस परिसरातील एकमेव असलेल्या श्री गजानन महाराज मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण आहोत। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सकाळपासूनच या मंदिरामध्ये भक्तगणांची गर्दी फार मोठ्या प्रमाणावर पाहायला आपल्याला मिळत होती। सकाळी 7 वाजल्यापासून श्रींची पंचामृती पूजा, भजन कीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अभिषेक होतं, महाआरती होत्या, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि आता संध्याकाळी देखील या मंदिर परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पौर्णिमेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे। मधुसूदन वामन देसाई जी रत्नागिरीतील एकमेव गजानन महाराज मंदिर हे मी ही संस्था स्थापन 1982 साली केली। आज 44 वर्ष चालू आहे आणि आता मंदिर झालेलं आहे। जवळ नवग्रह मंदिर बांधलेलं आहे। त्याचा अध्यक्ष मी, संस्थापक अध्यक्ष मीच आहे। आज गुरुपौर्णिमा, आज सकाळी सुरुवातीला श्रींची पंचामृती पूजा झाली। त्याच्यानंतर 9 ते 1 वाजेपर्यंत भक्तांचे श्रीवर अभिषेक झाले। त्याच्यानंतर 4 ते 6 या वेळात डोंबिवलीतील स्नेहल पित्रे यांचं सुश्राव्य कीर्तन झालं आणि यावेळी बहुसंख्य भक्तांनी याचा आस्वाद घेतला।